मॉर्निंग मित्रांनो, मी सुदर्शन तेरगुरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जात आहोत उपवन लेकला का, कारण का तिकडे विठ्ठलांची भव्य अशी मूर्ती बांधण्यात आलेली आहे आणि 51 फूट उंचीची एवढी मूर्ती खूप सुंदर अशी बांधण्यात आली आहे। सो मी तिकडे जातो, पहिल्यांदा मी मूर्ती बघतो कशी, आणि या व्हिडिओमार्फत तुम्हालाही दाखवतो, त्या मूर्तीचं दर्शन देतो। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राइब करा। चला आता आपण काढूया आपल्या पलसुडीला आणि निघूया उपवन लेककडे। मित्रांनो, आम्हाला तर जायचं आहे, बट पावसाचा काहीतरी वेगळाच इरादा दिसतोय। A few moments later. सो मित्रांनो, इथे आम्ही पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला खूप पाऊस पडतोय, मी पूर्ण भिजलोय आणि मला जॉईन कोणी केलं तुम्हाला दाखवतो बघा। वेदांत, अविनाश आणि श्रेयस आलेला आहे आपण इकडे आणि तुम्ही बघू शकता, हे बघा इथे विठ्ठलांची मूर्ती तुम्हाला दिसण्यात येईल, त्यामुळे तुम्हाला पूर्ण जवळनं दाखवतो। आणि खूप भव्य अशी मूर्ती इथे बांधण्यात आलेली आहे। हा उपवन तलाव आणि इथे समोरच एक मूर्ती। मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, हे बघा भव्य अशी मूर्तीची उंची ही 51 फूट आहे। आणि भेटलं आपल्याला आपण व्हिडिओमध्ये। याचं नाव काय ठेवणार? आपला पिंटू चल पिंटू, डोळे दाखव पब्लिकला, भावा कर भावा। मित्रांनो, तुम्ही पाऊस बघू शकता, इथं पाऊस किती पडतोय, पाऊस काय थांबतच नाही, समजत नाही हिवाळा चालू आहे का पावसाळा। आणि इथे बघा किती सर्वजण थांबले तिकडे आसऱ्याखाली, काय हिवाळा चालू आहे का पावसाळा काय माहिती, दोन्ही मिक्स चालू आहे। दोन्ही मिक्स? मग त्याला त्या ऋतूला काय नाव देशील? काय देणार तू, काय नाव देशील? दोन्ही, हिवाळा पावसाळा हिवाळा। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता विठ्ठलांची मूर्ती, खूप भव्य अशी मूर्ती बांधली, खरंच डोळ्यांनी पाहण्यासारखी आहे। तुम्ही एकदा नक्कीच इथे भेट द्या। तुम्ही ठाणे स्टेशनला उतरलात तर तुम्हाला उपवन लेकला यायचं आहे, आणि जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर ते खूपच चांगलं असेल तुमच्यासाठी। आणि जर तुम्ही गव्हर्नमेंट व्हेकलचा जर उपयोग करत असाल आणि जर बसने याचा विचार केला तर तुम्हाला 9 आणि 10 नंबर ठाणे स्टेशनवरून सरळ डायरेक्ट उपवन लेक जवळ पोहोचवेल। आणि तुम्ही बघू शकता मूर्ती खूपच अशी सुंदर मूर्ती आहे। तर तुम्ही या इकडे एकदा आणि तुमच्या फॅमिलीसोबत या। मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन, तुमच्या फॅमिलीसोबत या आणि मूर्ती बघा, खूप मस्त आहे। आणि इकडे बाजूला तलाव पण आहे, उपवन तलाव, तुम्ही बघू शकता इकडे बघा। मूर्तीची उंची ही 51 फूट आहे। काय बोलता मित्रांनो, तुम्ही तर जास्त करून विजिट येणार रात्रीच करा संध्याकाळी, आणखी लाईट शो वगैरे होतो, बरोबर। हां मित्रांनो, तर तुम्ही इथे याल ना, इथे लाईट शो पण असतो रात्रीचा, खूप सुंदर असं दिसतो। आणि कसं वाटते अविनाश, मूर्ती कशी आहे? मस्त वाटतं। कशी आहे मूर्ती? एकदम मस्त, छान। मित्रांनो, ठाणे स्टेशनपासून तुम्ही बस पकडली तर 20 मिनटं तुम्ही इथे पोचून जाल। मूर्ती बघू शकता तुम्ही मागे, असं सारखं मूर्तीलाच कॅप्चर करायचं मन करते आम्हाला, बट तुम्ही बघा, तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवतोय मी, आवडल्यास व्हिजिट करा आणि स्वतःच्या डोळ्याने बघा, त्याच्यात खरी मजा आहे। बात तो सही आहे। तर मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। केलंय पब्लिक की जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। भेटूया, काय पण फेकून मारा, बट दाबा, तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील, लगेच तुम्ही नवीन व्हिडिओ आल्याला बघाल। आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय। आणि मित्रांनो, एक सांगायचं राहिलं, आपल्याला ना एकदम भरपूर मोठा प्लॅन होतोय, तर मी याच्यासाठी तुम्हाला बोललो बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण का तुम्ही जर नोटिफिकेशन तुम्हाला येईल, तुम्हाला सगळं सिरीज येणार त्याच्यामध्ये, आणि खूप मोठा प्लॅन होता। काय बोलतो अविनाश? 4-5 दिवसाचा ते रिव्हील नाही करते आता, तुम्ही पूर्ण बघा, पूर्ण रिव्हील नाही करते आम्ही लोक। 4-5 दिवसाचा प्लॅन आहे फुल मोठा, आपण जाणार आहोत एका जागी, सेपरेट सिरीज येणार आहे सेपरेट। तर पूर्ण सिरीज बघा आणि ही पण व्हिडिओ बघा।